होती की फक्त 1 सेकंद. एका सेकंद करता हवं परत नाही सांगितलं विचारलं. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण रोगानुत्पादनी अध्याय वाचतोय. त्याच्यामध्ये काही श्लोक आपले झालेले होते. विसर्प कोठ कुष्ठाक्षी कंडू पांडवामय ज्वराः सकाश श्वासरुल्लास व्यंगश्वय थवोवमेः गंडूष धूमानाहारा वृक्षै भुक्त्वा तदुद्वमः व्यायामश्रुतिरस्रस्य शस्तं चात्रं विरेचनं सक्षारलवणं तैलम् अभ्यङ्गार्थं च शस्यते शुक्रात् तत्सर्वणं गुह्य वेदनाश्वयतुर्ज्वरः. याच्यामध्ये आपण वमेहे म्हणजे वमन वेगाच्या अवरोधाची लक्षणं पाहत होतो. तर वमन वेगाच्या अवरोधाची लक्षणं बघत असताना एक इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण बघितले की वमन वेगाचे अवरोध वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. म्हणजेच कुठले तर ऍक्च्युअली वमन होत असताना थांबवणं. त्याच्यानंतरचा आपण भाग बघितलेला होता मागच्या लेक्चर मध्ये की ज्या वेळेला वमनाचा वेग येतो तो ऍक्च्युअल थांबवणं. दुसरा भाग म्हणजे वेग आलेला नाही आहे परंतु त्याच्यामध्ये इतरत्र म्हणजेच काय तर ज्या ज्या वेळेला मळमूळ बघितलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या वेळेला आपण गर्भिणी अवस्थेमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या याच्यापैकी पहिल्या ट्रायमास्टर मध्ये बऱ्याच पेशंट्सना उलटी मळमळ असताना काय केलं जातं तर औषधं दिली जातात कारण आहार जायला पाहिजे म्हणून. तर ही औषधं घेणं एका दृष्टीने ठीक आहे परंतु ती औषधं घेतल्यामुळे काय होतं तर वमन वेगाचं अवरोध केल्याची लक्षणं दिसायला लागतात आणि म्हणूनच काय व्हायला लागतं की त्या पेशंट मध्ये नंतर रॅशेस येणं 7व्या-8व्या महिन्यामध्ये हे दिसतं. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की हे ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे किकविसशी रिलेटेड आहे परंतु ते बऱ्याच वेळेला किकविसशी रिलेटेड नसून कशाशी रिलेटेड असू शकतं तर वमन वेगाच्या अवरोधाच्या लक्षणांशी रिलेटेड असू शकतं. आणि म्हणूनच हा वमन वेग जो आहे तर त्याचं विश्लेषण जे आहे ते बऱ्यापैकी विस्तृत आपल्या ग्रंथांमध्ये आपल्याला दिसतं. तर ह्या 3 पद्धतीने आपण विशेषत्वाने बघितलं की कशा वमन वेगाचा अवरोध होतो ते आणि वमन आणि त्याचे प्रकार म्हणजे छर्दी आणि त्याचे प्रकार याचं सुद्धा आपलं बोलणं झालेलं होतं. सो त्याची चिकित्सा काय करायची हे आज आपण आता त्याच्यानंतर बघणार आहोत. विसर्प कोठ कुष्ठाक्षी कंडू पांडवामय ज्वराः सकाश श्वासरुल्लास व्यंगश्वय थवोवमेः. म्हणजे हे वमन वेगाच्या लक्षणांमध्ये काय काय घडतं आहे हे आपण बघितलं की विसर्प कोठ कुष्ठ अक्षी कंडू अक्षी आणि अक्षीच्या ठिकाणी कंडू त्याच्यानंतर पांडू आमय म्हणजे पांडू रोग होतात आणि ज्वर होतो. त्याच्यासोबत काय काय होऊ शकतं तर कास श्वास आणि रुल्लास या सगळ्या गोष्टी होतात. आणखीन एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये आहे व्यंग म्हणजे ज्याच्या बटरफ्लाय पॅचेस ज्याला आपण म्हणतो ही गोष्ट त्याच्यामध्ये घडते आणि म्हणूनच ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला लागतं की व्यंग आणि श्वयथू ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या वमन वेगाच्या
धारण किंवा उदीरणामुळे होत आहे. मग इथे काय करायला पाहिजे, तर चिकित्सा काय आहे, तर गंडूश, धूम, अनाहार हे 3 महत्वाच्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये गंडूश असं म्हटलेलं आहे. तर गंडूश असं म्हणत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी दिसते आपल्याला की गुळण्या करणं. तर ह्या गुळण्या ज्या आहेत ना, तर त्या कशाच्या संदर्भात आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. मग ह्या गुळण्या कशाने करायच्या आहेत किंवा गुळण्या केल्यानंतर वमन वेगाच्या संदर्भातले जे गोष्टी आहेत किंवा वमन वेगाच्या संदर्भामध्ये महत्वाची गोष्ट अशी दिसते आपल्याला. वमन वेगाच्या संदर्भामध्ये जी कारणं होतात तर ते नष्ट करण्याच्या दृष्टीने म्हणून गंडूश. म्हणजेच काय, तर वमन वेग थांबवलेला आहे आणि आपण बघतो की गंडूश केल्यानंतर एक काय गोष्ट घडते, तर गंडूश केल्यानंतर थोडीशी भावना जी आहे ना ती वमनाची उत्पन्न होत असते आणि त्या दृष्टीने म्हणून गुळण्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर गंडूश जो आहे ना, तर तो काय करणार आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. तर हा जो गंडूश आहे तर घशाचं शोधन करणारा हे आपण बघतो, पण त्याच्याच बरोबरीनं हा जो गंडूश आहे ना, तर तो एक महत्वाची गोष्ट करतोय की तो म्हणजे घसा जो आहे ना त्याला रक्ताशय असं म्हटलंय, म्हणजे विकृत रक्त जे आहे तर ते दुरुस्त करणार आहे. आणि विकृत रक्त जर का तो दुरुस्त करणार असेल ना, तर काय होतं, तर विकृत रक्त नष्ट झाल्यामुळं कंडू, कोठ, ज्वरादया ह्या गोष्टी होणार नाहीत आणि म्हणून गंडूश करायचे आहेत. त्याच्यानंतर तसंच सांगितलेलं आहे की धूमपान करावं. गंडूश, धूम, वमन वेगाचा अवरोध केल्यानंतर धूमपान घ्यावं. धूमपान आहे ते किंचित पित्तकर आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु धूमपान हे वृक्ष आहे आणि वृक्ष असल्यामुळं काय होणार आहे, तर वमन वेग थांबवल्यामुळं जो साठलेला आमाशयामधला क्लेद आहे तर तो कमी होणार आहे आणि म्हणून धूमपान करायचं आहे. मग हे धूमपान कोणकोणतं करायचं आहे, तर मग वेगवेगळी औषधं त्याच्यासाठी दिलेली आहेत. जसं ज्वराशी संबंधित आहे समजा, तर अपराजित धूमपान आहे त्याचा उपयोग करू शकतो, किंवा ज्यामध्ये आता कंडू हे लक्षण विशेषत्वाने सापडतंय किंवा कुष्ठ हे लक्षण आहे तर दशांग धूपाचा वापर करू शकतो. सो धूपन कोणतं करायचं, धूमपान कोणतं करायचं हे आपण त्याच्याशी असोसिएटेड जी लक्षणं आहेत त्याच्यावरनं आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर गंडूश, धूम आणि अनाहार असं म्हटलंय. अनाहार म्हणजे निराहार या अर्थाने की अजिबातच आहार न घेणं असा अर्थ त्याचा घ्यायला पाहिजे. आहार न घेतल्यामुळे काय होणार आहे, तर आमाशयाच्या ठिकाणी असणारा जो क्लेद आहे ना तो आपोआप कमी होणार आहे आणि म्हणून अम्लपित्ताच्या पेशंट्सना सुद्धा बऱ्याच वेळेला 2 आवर्सनी खायची जी सवय असते ना त्यांनी हा क्लेद वाढत असतो आणि म्हणून मळमळ उलटी वाढत असते. तर त्या ठिकाणी मुद्दामून काय करायला हवं, तर अनाहार म्हणजे आहार न घेणं ही गोष्ट व्हायला हवी, म्हणजे मग मळमळ उलटी थांबणार या दृष्टीने. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वृक्षम भुक्त्वा तद उद्वमहा, वृक्ष अन्नपान घेऊन मग वमन करावं असा एक वेगळा वमनाचा प्रकार ह्याच्यामध्ये आलेला आहे. वमन आपण बघतो की नॉर्मली वमन करताना म्हणजे आपण वमन चिकित्सा म्हणून करताना काय काय गोष्टी करतो, तर पहिल्यांदा पेशंटला स्नेहन देतो, मग स्वेदन देतो, म्हणजे सगळे दोष कोष्ठामध्ये येतील त्या दृष्टीने तजवीज करतो. त्याच्यानंतर काय करतो आपण, तर त्याला अभिषंद उत्पन्न होईल असं एखादं उत्कलेशन आहार देतो आणि हे उत्कलेशन न देता इथे काय करायचं की रुक्षण करणारा आहार द्यायचा आहे आणि रुक्षण करणारा आहार देऊन मग वमन त्याला येईल या पद्धतीनं, वेग येईल या पद्धतीने औषधांची रचना करायची आहे. मग एरवी आपण बघतोय की स्नेहन, स्वेदन वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करून करणार आहोत ना, तर त्याच्यामध्ये काय घडतंय, तर क्लेद वाढतोय, वेराज इथे क्लेद कमी करून वमनाचा वेग आपण उत्पन्न करतोय. हे 2 रेग्युलर वमनातला आणि ह्या वमनातला मेन फरक आहे. वृक्ष आहार घेऊन मग त्याच्यानंतर वमन. मग आता हा वृक्ष आहार कुठला, तर बऱ्याच वेळेला खूप गोष्टी ज्या असतात ना, म्हणजे वैद्य लोकांच्या नाही, नॉर्मल माणसांच्या म्हणजे लेमॅनच्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये गडबड ह्याच्यात होऊ शकते. आता चकली आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्या तशा बघितल्या तर कडक असतात आणि मग त्याला वृक्ष असं म्हटलं जातं, पण त्या स्नेहाने स्नेहत्वाने थपथपलेल्या गोष्टी असतात त्या, म्हणजे भले त्याला तेल सुटलेलं नसो, कोरडं असो, तरी सुद्धा ते कोरडं अन्न नाहीये, ते तळलेलं अन्नच आहे. सो ज्या आहारामध्ये वृक्ष हा गुण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुरुवादी गुणांपैकी वृक्ष ही गोष्ट आहे
असा आहार घ्यायचा आहे. म्हणजे कोण तर साळीच्या लाह्या सगळ्यात उत्तम वृक्ष आहार म्हणून आपण म्हणू शकतो. सो त्या पद्धतीने वृक्ष गुण असणारा अशा पद्धतीचा आहार घ्यायचा आणि त्याच्यानंतर वमन करायचा. त्यामुळं काय होईल, हा जो आहार आहे ना तर तो पोटात गेल्यानंतर काय घडणार आहे, तर हा आहार आहे तो शरीरातला जो आमाशयातला जो क्लेद आहे तर तो क्लेद स्वतःमध्ये खेचून घेईल आणि त्याला घेऊन तो आहार बाहेर पडणार आहे. आणि म्हणूनच वमन करत असताना वृक्ष आहाराच्या सोबत आहाराने खेचल्यानंतर काय घडणार आहे, तर वमन होताना क्लेद शरीरातनं बाहेर पडेल आणि मग संप्राप्ती तुटेल. तर त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची आहे की वृक्षं भुक्त्वा तदुद्वमः हा पूर्ण एक सेंटेन्स आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर व्यायामः श्रुतिः अस्रस्य, व्यायाम करायला पाहिजे. आता इथे वमनाचा वेग आहे आणि एकदम व्यायाम कुठून आलाय असं वाटतं. तर कोष्ठशाखा गती जी सांगितलेली आहे ना, तर आता आपण इथे बघितलं की वमनाचा वेग थांबवलाय, अडवलाय. तर मग त्याच्यामुळे काय घडत आहे, तर कंडू, कोष्ठ किंवा कोठ या गोष्टी घडतात. कुष्ठ किंवा कोठ या गोष्टी घडतात. हे का घडतंय, तर शरीरात असणारा क्लेद आणि पित्त आमाशयात असणारं हे वाताच्या योगाने कोष्ठातून बाहेर म्हणजे शाखांमध्ये जात आहे आणि त्याच्यामुळं कोठ, कुष्ठ, अक्षिकंडू ह्या गोष्टी उत्पन्न होतात. मग तेच गेलेला म्हणजे अनेक दिवस जर काही अशा पद्धतीने वमन अडवण्याची सवय असेल, तर अशा पद्धतीनं जे शरीरातले क्लेद किंवा पित्त शाखाश्रित झालेले आहेत, तर त्यांना पुन्हा आमाशयाच्या ठिकाणी, पुन्हा कोष्ठाच्या ठिकाणी आणण्यासाठी काय करायला पाहिजे, तर व्यायाम करायला पाहिजे. कोष्ठशाखा गती जी पुढे सांगितलेली आहे ना, तर त्याच्या संदर्भात श्लोक आलेले आहेत. ते होमवर्क साठी पाहिजे तर तुम्ही ठेवून घ्या. पण दोषा यांती तथा तेभ्यो स्रोतो मुख विशोधनात वृद्धी अभिषंदनात पाकात कोष्ठम वायोश्च निग्रहात असं म्हटलेलं आहे. सो त्या दृष्टीने कोष्ठशाखा गतीच्या दृष्टीने हा व्यायाम आहे आणि हा व्यायाम जो आहे ना, तर तो प्राणायामासारखा किंवा योगासनासारखा व्यायाम अशा पद्धतीने अपेक्षित आहे. त्याच्यानंतर श्रुती ही अस्रस्य म्हणजेच काय, तर अस्र म्हणजे रक्त, रक्तश्रुती म्हणजेच ब्लड लेटिंग ज्याला आपण म्हणतो, ही गोष्ट त्याच्यामध्ये चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे. मग हे ब्लड लेटिंग कशासाठी करायचं आहे, तर ज्या ज्या वेळेला आपण बघतोय की दोष जे आहेत ते कोष्ठातून बाहेर गेलेले आहेत आणि कोष्ठासारख्या संप्राप्त्या उत्पन्न करत आहेत, तर काही वेळेला पुन्हा हा दोष आपल्याला कोष्ठात आणणं शक्य नाहीये, तर शाखेतनच दोष बाहेर काढायचे आणि त्या दृष्टीने श्रुती ही अस्रस्य. आपण हेही बघितलं की कंडूष ज्या कारणासाठी सांगितले म्हणजेच रक्त विकृती थांबवण्यासाठी सांगितले, तर त्याचप्रमाणे रक्तातली विकृती जर का प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असेल, तर त्यामध्ये श्रुती ही अस्रस्य म्हणजे रक्त मोक्षण करणं चिकित्सा म्हणून येते. आणि शस्तम चात्र विरेचनम, इथे वमन पण द्या असं वरती म्हटलंय, वृक्षं भुक्त्वा तदुद्वमः आणि त्याच्यानंतर पुन्हा च अत्र विरेचनम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर विरेचन द्यायला पाहिजे. तर विरेचन सुद्धा याच्या ठिकाणी का द्यायचं आहे, तर यथासन्नम विनिर्हरेत हा जो नियम आहे ना त्याच्यानुसार, म्हणजे दोष कोष्ठात आहेत आणि पित्त प्रधान आहेत असं असताना विरेचन द्यायचं आहे. आणि म्हणून जर वृक्षता म्हणजे आमाशयामध्ये दोष आहेत तर वृक्ष खाऊन वमन करायचं, दोष जर का शाखेमध्ये गेलेले आहेत तर तिथे रक्तमोक्षण करायचं, आणि जर का दोष कोष्ठामध्ये आहेत आणि पित्त प्रधान आहेत तर विरेचन करायचं. ह्या 3 कंडिशन्स एकाच ठिकाणी ह्या दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या त्या कंडिशन नुसार ती आपल्याला चिकित्सा करायची आहे. आणखीन त्याच्या पुढे काय करायचं आहे, तर सक्षार लवणम तैलम अभ्यंगार्थंच्या शस्यते असं म्हटलेलं आहे. सक्षार लवणम तैलम अभ्यंगार्थम च शस्यते. क्षार म्हणजे लवणयुक्त, क्षारयुक्त असं तेल आहे तर ते अभ्यंगासाठी वापरावं. म्हणजे आपण बघतो की शीतपित्ताचे जे पेशंट असतात, तर शीतपित्ताच्या पेशंट मध्ये त्वचेच्या ठिकाणी पोट उत्पन्न झाल्यामुळं, अर्टिकेरिया उत्पन्न झाल्यामुळं खाज असते आणि दाह पण असतो. मग अशा वेळेला समजा दाह कमी करावं म्हणून चंदन वगैरे सारखा लेप लावला ना, तर हे जे लेप लावल्यानंतर तिथलं पित्त शमन न होता काय व्हायला लागतं, उलट दाह वाढायला लागतो. याचं कारण आहे की ते आलेलं पित्त जे आहे ना, तर ते विकृत पित्ताचं लक्षण म्हणून नाहीये, तर ते विकृत वाताचं लक्षण म्हणून आलेलं आहे. आणि म्हणून त्या वाताची गती प्राकृत करण्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट काय आहे, तर क्षार आणि लवण. म्हणून क्षार आणि लवण युक्त तेल असं अभ्यंगासाठी वापरायचं.
म्हणजेच काय, तर आपण बघतो बऱ्याच वेळेला की ज्या वेळेला पोट किंवा शीतपित्त उदरदाचे पेशंट आपल्याकडे येत असतात, तर त्यांना आपण लावण्यासाठी जे आहे ना, तर तिथे कटू तेल म्हणजे सरसप तेल वापरतो बऱ्याच वेळेला. म्हणजेच काय, तर ते तीक्ष्ण उष्ण असं असणारं तेल आहे किंवा तेल आणि मीठ ही गोष्ट एकत्र करून लावणं. मग त्याच्यामध्ये जी पंचलवणं सांगितली ती वापरू शकतो किंवा वेगवेगळे जे क्षार आहेत, अपामार्ग क्षारासारखे ते वापरू शकतो. अपामार्ग विशेष करून कंटुग्न आहे आणि म्हणून अपामार्ग क्षारसिद्ध तेलाचा उपयोग जो आहे, तर तो अशा पद्धतीच्या हे जे सांगितलेले आहेत शीतपित्त उदरपोट त्यांच्यामध्ये प्रतिसारणासाठी खूप चांगल्या पद्धतीने होत असतं आणि म्हणूनच स क्षार लवणम तैलम अभ्यंगार्थांच शस्यते. इथेपर्यंत वमनाचा जे प्रकरण किंवा वमन वेगाचं विधारण केल्यानंतर जी लक्षणं आणि जी चिकित्सा करायची ती इथेपर्यंत येते. त्यामुळे विसर्प कोठकुष्ठाक्षी कंडू पांडवामय ज्वराः सकास श्वास रुल्लास व्यंकश्वय थवोवमेः गंडूष धूम अनाहार वृक्षं भुक्त्वा तदुद्वमः व्यायामः श्रुतिः अस्रस्य शस्तं चात्र विरेचनम् स क्षार लवणम तैलम अभ्यंगार्थांच शस्यते. इथेपर्यंत वमन वेगाच्या संदर्भामध्ये पूर्ण झाला. त्याच्यानंतर जो आहे ना, तर तो जो आलेला आहे तो शुक्र वेगाचं विधारण करणं. त्याच्यामध्ये शुक्रात तत्श्रवणम गुह्य वेदना श्वयथुर्ज्वराः हृद्व्यथा मूत्रसंगांग भंग वृद्ध्यश्म षण्ढताः. आणि चिकित्सा काय, तर ताम्रचूड सुराशाली बस्त्यभ्यंगावगाहनम बस्ती शुद्धीकरे सिद्धम भजेत क्षीरम प्रियाः स्त्रियः. ह्याच्यामध्ये आता कसं आहे की शुक्रात तत्श्रवणं गुह्य वेदना श्वयथुर्ज्वराः, म्हणजे शुक्र वेगाचं विधारण केल्यानंतर काय होतं, तत्स्रव म्हणजे काय, कंट्रोल नसलेला स्राव होणं या पद्धतीनं आलेलं आहे. म्हणून शुक्र वेगाच्या विधारणाने शुक्र वेगाचं श्रवण होणं. त्याच्यानंतर गुह्य वेदना म्हणजे कटीच्या ठिकाणी आणि ज्याला आपण पेल्विक एरिया किंवा पेरिनियल एरिया म्हणतो त्या एरियामध्ये पेन्स होणं ही गोष्ट घडते का, तर वेग जो आहे शुक्राचा, तर त्याचं हे स्थान सांगितलेलं आहे कटी किंवा गुह्य स्थान हे. सो त्या दृष्टीने त्या भागामध्ये वेदना होणं, कारण वाताच्या गतीचा आपण अवरोध करतोय म्हणून. त्याच्यानंतर श्वयथू आणि ज्वर. श्वयथू शोथ उत्पन्न होतो. मग इथे वेगवेगळे शोथ हे अपेक्षित आहेत. मग हे शोथ कोणकोणते, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की वृषणाच्या ठिकाणी शोथ येणं किंवा पायांच्या ठिकाणी म्हणजे पादशोथ येणं ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्यानंतर ज्वर सुद्धा उत्पन्न होतो. तर आता ज्वर आपण बघितलं ना, तर खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लक्षणांमध्ये म्हणून आलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 13 वेगांपैकी 9 वेगांमध्ये हृदरोग हे लक्षण दिसतं वेगावरोधाच्या लक्षणांमध्ये. सो त्याच्यामध्ये ज्वर हे लक्षण किती वेगांमध्ये येतंय हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. म्हणजे कोणकोणत्या वेगांमध्ये ज्वर हे लक्षण स्वरूप येतंय म्हणून. तर ज्वर येण्याचं कारण इथे असं आहे की रस जे आहे ना तर रसातून डायरेक्ट शुक्राचं पोषण होणं अशी गोष्ट घडत असते खलेकोपत न्यायानुसार, आणि म्हणूनच इथे ज्वर हे लक्षण दिसतं शुक्र वेगाच्या विधारणाशी संबंधित. त्याच्यानंतर हृदव्यथा, हृदयाच्या ठिकाणी व्यथा उत्पन्न होणार. आता इथे हृदपीडा किंवा हृदव्यथा का बरं उत्पन्न होणार, तर शुक्र वेग हा जो काही आहे ना तो फक्त शारीरिक वेग आहे असं होत नाही, मानसिक वेग सुद्धा आहे. आणि म्हणूनच काय घडतंय, तर मन जे आहे तर त्याचं अवस्थिती स्थान म्हणून जे हृदय आहे तर त्या हृदयाच्या ठिकाणी वेदना उत्पन्न होणं, या अर्थाने हृदव्यथा. मूत्रसंग का बरं होणार, तर हे जे आहे अपानोपान गश्रोणी बस्ती मेढ्रो रुगोचर हा त्याच्यानंतर शुक्रार्थ व शकृत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया, या सगळ्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत ना त्या अपानाच्या अखत्यारीमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि शुक्र आर्तव शकृत मूत्र असं आलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर अपानाच्या अखत्यारीमध्ये असतील तर शुक्र वेगाचं विधारण केलं तर त्याच्याच अपानाच्या क्षेत्रामध्ये असणारे जे इतर वेग आहेत तर त्यांच्या संदर्भात सुद्धा संघ हे लक्षण दिसतं. आणि म्हणूनच मूत्रसंघ, कारण वाताच्या गतीचा अवरोध आहे, तर शुक्राचा अवरोध असेल तर मूत्राचा सुद्धा अवरोध दिसेल, म्हणून मूत्रसंघ. त्याच्यानंतर इथे वर्णन केलेलं नाहीये, परंतु याच ठिकाणी आपल्याला असंही बघायला मिळतं
की मूत्रसंघाबरोबर वातसंघ किंवा पुरीशसंघ ही सुद्धा लक्षणं ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर अंगभंग, अंग मोडून आल्यासारखं वाटणं, विशेष करून जे रसाचं किंवा ज्वराचं लक्षण म्हणून येतं. तर ज्वराचं तर कारण तुम्हाला मी काय आहे ते सांगितलेच, की रसातनं खलीकोपत न्यायानुसार शुक्राचं पोषण होतं आणि म्हणून जर का त्याच्या ठिकाणी अवरोधातनं उत्पन्न झालेल्या संप्राप्त्या असतील तर ज्वर उत्पन्न होतो आणि म्हणूनच त्याचं लक्षण म्हणून अंगभंग हे लक्षण येतात. त्याच्यानंतर वृद्धी, वृद्धी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ह्याच्यानुसार निदानानुसार जे वृद्धी म्हणतो किंवा ज्याला ह्याच्या ठिकाणी म्हणजे वृषणाच्या ठिकाणी पाणी साठणं अशा पद्धतीने जे म्हणतो तर त्या गोष्टी म्हणजे वृद्धी ही संप्राप्ती सुद्धा त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यानंतर अश्म आणि षंडता. अश्म म्हणजे अश्मरी. आता अश्मरी म्हणत असताना इथे जी अपेक्षित आहेत ना तर ती शुक्राश्मरी म्हणून, कारण की वेगाच्या अवरोधातनं काय होणार आहे तर वाताची गती जी आहे ती विकृत होते. वाताची गती विकृत झाल्यामुळे काय होतं या ठिकाणी तर वाताचा वृक्ष गुण तिथे वाढणार आहे चलगुणाला अवरोध झालेला असल्यामुळे आणि म्हणूनच वृक्षतेने शुक्र जे आहे तर त्याचं शोषण होतंय आणि म्हणून शुक्राश्मरी उत्पन्न होणं अशी गोष्ट घडते आणि म्हणूनच हृदव्यथा, मूत्रसंग, अंगभंग, वृद्धी, अश्म आणि षंडता. षंडता सुद्धा त्यातनं उत्पन्न होऊ शकते नित्य नियमाने जर अशा गोष्टी घडल्या तर. याचं कारण काय तर ज्या वेळेला शुक्र त्या ठिकाणी साठून राहिलेला आहे, वेग उत्पन्न केलेला असताना थांबवलेला आहे. तर असं करत असताना स्पर्मिसायडल ऍक्शन जी असते ना ती त्याच्यामध्ये यायला लागते साठलेल्या याच्यामध्ये आणि म्हणून षंडता हे लक्षण त्याच्यामध्ये दिसायला लागतं. मग त्याच्यावरची चिकित्सा काय आहे तर ताम्रचूड सुराशाली बस्त्यभ्यंगा बगाहनम. ताम्रचूड, ताम्रचूड खूप छान नाव आहे बरं का. चूड म्हणजे काय तर ज्याच्या शेंडी बरं का या अर्थाने तांबड्या रंगाची शेंडी ज्याला आहे असा तो म्हणजे कोण तर कोंबडा. बहुव्रीही समास असतो ना तसा. तर ताम्रचूड म्हणजे कोंबडा जो आहे ना तर त्याचं मांस खायला देणं हे त्याच्यावरचं हे आहे चिकित्सा म्हणून सांगितले. त्याच्यानंतर सुरा, सुरा म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे हे बघितलेले होते. तर त्याप्रमाणे आसव प्रक्रियेत किंवा आसुतीकरण करून तयार केलेल्या ज्या सुऱ्या असतात त्याच्यानंतर शाली म्हणजे रक्तशाली, तर ह्या रक्तशाली वापरणं. त्याच्यानंतर रक्तशालींचा काय संबंध येतो ह्याच्या ठिकाणी तर रक्तशाली ज्या आहेत ना तर त्या तर्पण करणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर मूत्रल आहेत आणि मूत्रल असल्यामुळे वेग जे आहेत ना तर त्या उत्पन्न करू शकतात आणि म्हणूनच त्या वेग उत्पन्न करत असल्यामुळे काय घडतं आहे तर मूत्राचा वेग उत्पन्न करतात तर त्याप्रमाणे अपानाच्या वेगाशी संबंध येतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय घडतं तर आपल्याला शुक्राचा सुद्धा वेग उत्पन्न होतो ही गोष्ट दिसते आणि म्हणून ताम्रचूड, सुरा, शाली, त्याच्यानंतर बस्ती, बस्ती वापरावेत वेगवेगळ्या. मग बस्ती का वापरायचंय तर बस्ती जे आहे ते वाताचं मुख्य चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे बरोबर. तर वाताची जर का मुख्य चिकित्सा ही बस्ती असेल तर बस्तीमुळे काय घडणार आहे तर वाताची गती प्राकृत होणार आहे आणि वाताची गती प्राकृत असल्यामुळं काय होणार आहे तर शुक्राचा जो वेग आहे त्याची विकृती झालेली आहे तर त्या शुक्राच्या वेगामध्ये सुद्धा विकृती नष्ट होऊन वेग प्रवर्तन होईल आणि त्यासाठी वेगवेगळे बस्ती वापरायचे. मग इथे जो बस्ती वापरायचा ना तर तो आपण शमनासाठी वापरण्याच्या ऐवजी वाताचं शोधन करावं असा बस्ती त्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे शुक्रानिल विबंधेशू सारखा जसा बस्ती आहे ना तसा बस्ती इथे वापरायचा. नक्की मात्रा बस्ती वगैरे. मात्रा बस्तीचाही परिणाम येईल अगदी 0 येईल असं नाही. परंतु जर का आपण त्या ठिकाणी शुक्रानिल विबंधेशू किंवा शोधन बस्ती किंवा गंधर्व मुळाचा बस्ती असे जर वापरले तर त्याचा परिणाम जास्त चांगला आपल्याला दिसेल. कारण वाताची गती प्रवृत्त करणं असा त्याचा उपयोग आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर अभ्यंग, अभ्यंग करायचा आहे. वाताचं शमन करण्यासाठी स्नेहन आणि स्वेदन ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच अभ्यंग करणं ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये तितकीच महत्वाची राहते. अभ्यंगाने काय होणार आहे तर स्नेहन होणार आहे आणि स्नेहन झाल्यामुळे वाताचं शमन होईल. म्हणजे गती प्राकृत झाल्यानंतर शुक्र वेगाचं विधारणामुळे जी लक्षणं आहेत ती कमी येतील आणि लक्षणांच्या सोबतच गती म्हणजे शुक्राची गती प्राकृत होणं ही गोष्ट घडणार आहे आणि म्हणून ताम्रचूड, सुरा, शाली, बस्ती, अभ्यंग आणि अवगाहनम, अवगाह स्वेद करावा असं आलेलं आहे.
अवगाह म्हणजे काय, तर ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये टब बाथ म्हणतो ना, तो म्हणजे अवगाह. आता अवगाह करत असताना कशाचा अवगाह करायचा, किती टेम्परेचरचं पाणी असायला पाहिजे, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये अवगाह करताना कशाचा करावा, तर ज्या ज्या गोष्टी मूत्रेल आहेत तर त्या गोष्टींचा अवगाह करावा. याचं कारण काय, तर शुक्राचं प्रवर्तन आणि मूत्राचं प्रवर्तन हे एकाच मार्गामधून होतंय आणि म्हणून प्रवर्तन करण्याच्या दृष्टीने म्हणून ज्या ज्या मूत्रल वनस्पती आहेत, जसं की उशीर आहे किंवा मुस्ता आहे किंवा चंदन आहे, तर किंवा दुर्वा आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं अवगाहन करावं. अवगाह करताना त्या पाण्याचं टेम्परेचर किती असायला पाहिजे, तर त्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते रूम टेम्परेचर सारखं असायला पाहिजे. नो डाउट की अवगाह जो आहे तो वातावरती काम करेल आणि म्हणून कोष्ण असला पाहिजे. तर कोष्ण असला तरी सुद्धा ठीक आहे, परंतु आता जे पण म्हटलं तर अगदी स्तंभ करेल इतकं थंड नाही, पण बॉडी टेम्परेचर इतकं जरी पाणी असलं ना, तरी सुद्धा त्यांनी मूत्रवेगाचं प्रवर्तन होतं आणि मूत्राचं प्रवर्तन जसं होईल त्या पद्धतीनं शुक्राचं सुद्धा प्रवर्तन होईल आणि म्हणून अवगाह जे आहेत ते आयदर रूम टेम्परेचरचे म्हणजे बॉडी टेम्परेचरचे किंवा कोष्ण असे असायला पाहिजेत. त्याच्यापेक्षा खूप जास्ती थंड किंवा खूप जास्ती गरम असेही नसले पाहिजेत. म्हणजे अंगावरती पाणी टाकल्यानंतर एकदम शिरशिरी येईल अशी गोष्ट त्याच्यामध्ये नाही व्हायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने ह्या गोष्टींचं म्हणजे ताम्रचूड, सुराशाली, बस्ती, अभ्यंग, अवगाहनम. म्हणजे आपण इथे बघतोय की प्रत्येक ठिकाणी वाताची गती जी आहे ना, तर ती विकृत होते आणि गतीला प्राकृत करण्याच्या दृष्टीने म्हणून जी जी चिकित्सा सांगितलेली आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रायमरी ज्याला आपण म्हणतो तसं वाताची चिकित्सा आलेली आहे आणि म्हणून वाताच्या चिकित्सेनुसार बरेच ठिकाणी बस्ती आणि अभ्यंग आणि अवगाह या गोष्टी आपल्याला आलेल्या दिसतील. सो त्याप्रमाणे ह्या शुक्राच्या ज्या संदर्भात श्लोक आहेत ते शुक्रात तत्श्रवणं गुह्य वेदना श्वयथुर्ज्वराः हृद्व्यथा मूत्रसंगांग भंग वृद्ध्यश्म षण्ढताः ताम्रचूडसुराशाली बस्त्यभ्यंगा वगाहनम. आणखीन एक त्याच्यामध्ये ओळ आहे की बस्ती शुद्धी करैः सिद्धम भजेत क्षीरम प्रियाः स्त्रियः. बस्ती शुद्धी करैः सिद्धम भजेत क्षीरम म्हणजेच काय, तर बस्ती शुद्धी कर असं सिद्ध क्षीर भजेत. मूळ धातू काय, भजेत. काय भजेत, तर सिद्धम क्षीरम भजेत. कैहि द्रव्यैहि सिद्धम क्षीरम भजेत बस्ती शुद्धी करैहि द्रव्यैहि सिद्धम क्षीरम भवेत. म्हणजे काय, तर बस्ती शुद्धी करणाऱ्या अशा ज्या वनस्पती आहेत तर त्यांनी सिद्ध केलेलं क्षीर म्हणजे दूध जे आहे तर त्याचं सेवन करावं. मग आता बस्ती शुद्धी कर कोणकोणत्या वनस्पती आहेत, हा एक प्रश्न होमवर्क साठी राहतो. त्याच्यामध्ये एक उशीर, कारण बलकृत बस्ती शोधना हा हे उशिराच्या श्लोकामध्ये आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या वनस्पती आहेत तर त्याची लिस्ट सांगायची आहे. मला वाटतं आकांक्षा लेक्चर मध्ये आहे. आकांक्षा तू नंतर होमवर्क सगळा टाकशील ग्रुप वरती की काय काय सांगितलं. बऱ्याच जणांना मला असं वाटतं ना की होमवर्क काय दिला होता हेच, कारण मध्ये मध्ये सांगितलं जातो ना, एंड ऑफ लेक्चरला सांगितला जात नाही आणि म्हणून बरेच जणांना असं लक्षातच येत नाही की काय करायचं आहे, होमवर्क विसरून जातात. सो तेवढं एक होमवर्क काय काय सांगितलेलं आहे ना ह्याची एक लिस्ट आकांक्षा तू बनवून ग्रुप वरती टाकशील. सो त्याप्रमाणे ती लिस्ट झाल्यानंतर तरी ऍटलिस्ट तुमचे होमवर्क वाढतात का आपण बघूया. त्याच्यानंतर ताम्रचूड सुराशाली बस्त्यभ्यंगावगाहनम बस्ती शुद्धी करैहि सिद्धम. तर बस्ती शुद्धी कर द्रव्य कोणकोणती, तर हे सगळ्याचं लिस्ट आपण तयार करायचे आहेत. मॅक्झिमम द्रव्य बस्ती शुद्धी कर कोणती आहेत तर ती आपल्याला त्याच्यातून मिळतील. आणि नेक्स्ट लेक्चरला मला आठवण करा बरं का, निश्चितच. तर बस्ती शुद्धीकर द्रव्यांचा आणखीन एक आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि तो कसा करायचा आहे ती लिस्ट निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. बस्ती शुद्धी करैहि सिद्धम भजेत. आणखीन काय भजेत, तर प्रिया हा स्त्रिया हा भजेत, म्हणजे प्रिय अशा स्त्रियांचं भजन करावं. भजन म्हणजे सेवन करावं. तर असं ज्या वेळेला केलं जाईल तर त्यावेळेला शुक्र वेगाचा प्रवर्तन होईल आणि त्या दृष्टीने वेग विधारण हे कमी होईल आणि म्हणून भजेत क्षीरम प्रिया स्त्रिया. आकांक्षा श्रीवास्तव बर का, आकांक्षा म्हणजे. आता इथपर्यंत जे आहे ना तर सगळे जे वेग आहेत तर इथपर्यंत वेगांचं संपूर्ण जे आहे त्याचं वर्णन होतं आणि मग
काही ज्याला आपण थंब रूल म्हणतो ना, तर हे थंब रूल चालू होतात. मग इथे काय आहे तर रोगाः सर्वेपि जायन्ते वेगोदीर्ण धारणैः. असाच अजून एक श्लोक आहे. रोगाः सर्वेपि मंदेग्नौ. बरोबर? आणि ह्या दृष्टीने म्हणजे रोग कशा कशाने होतात तर 2, 3, 4 ज्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत ना त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की रोगाः सर्वेपि जायन्ते वेगो दीर्ण धारणैः. आणि म्हणूनच तुम्ही जर का बघितलं असेल ना तर आचार रसायन जे सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वेग धारण उदीरणाच्या संदर्भामध्ये श्लोक आलेले आहेत. म्हणजे दोषांमुळे रोग होतात तर येस होतात. त्याच्यानंतर अग्निमांद्यामुळे रोग होतात तर हो होतात. रोगा सर्वेपि मंदेग्नौ. तर त्याचप्रमाणे वेगाचं उदीरणे धारण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अग्नी महत्वाचा आहेच आहे हा. बऱ्याच वेळेला आपण अग्नीला अनुलक्षून किंवा जी जी संप्राप्ती असते त्याच्यामध्ये अग्नीचा विचार निश्चित करतो. परंतु असे अनेक व्याधी आपण आता बघितले की ज्याची कारण जी आहेत ना तर ती वेगाच्या उदीर्ण आणि धारणामध्ये राहिलेली आहेत. आणि म्हणूनच ते न बघितलं गेल्यामुळं काही वेळेला आपलं निदान जे आहे ना तर ते वेगळ्या दिशेने जातं. तर निदानाची दिशा योग्य असावी याच्यासाठी 3 गोष्टी ह्या बघणं महत्वाचं आहे की दोषांची अवस्था, दुसरी गोष्ट म्हणजे अग्नी आणि तिसरं महत्वाचं जे आहे ना तर त्याच्यामध्ये हे वेग जे सांगितलेले त्याप्रमाणे. एक हे आलेला आहे श्लोक पुढे मला असं वाटतं आहे की यथा पक्षी परिपतन सर्वतः सर्वमप्यः छायामत्तेति नात्मीयात् तथा वा कृत्स्नमप्यदः विकार जातं विविधं त्रीन गुणान नाते वर्तते. म्हणजे कितीही कोणतेही विकार असतील तरी हे 3 दोषांच्या व्यतिरिक्त नसतात. 3 दोषांना धरूनच होतात आणि त्याच्यामुळे 3 दोषांचं महत्व आहे वात पित्त कफांचं. त्याच्याच बरोबरीनं अग्नीचं महत्व आहे कारण रोगाः सर्वेपि मंदेग्नौ. आणि तिसरा जो रूल सांगितलेला आहे इथे तो महत्वाचा आहे तो म्हणजे रोगाः सर्वेपि जायन्ते वेगोदीर्ण धारणैः. वेगाचं उदीरण आणि धारण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की धारणाचा संबंध बऱ्याच वेळेला विचारला जातो की केस टेकिंग करत असताना वगैरे की बऱ्याच वेळेला असं होतं का की मोशनला किंवा युरिनला जायचं असतं पण मीटिंग चालू असते इतर काही कारण असतात आणि जायला मिळत नाही किंवा अवेलेबल नसतं टॉयलेट तर हो असं होतं. मग लगेच आपण लिहून ठेवतो. नो डाऊट ही गोष्ट चांगली आहे की हा वेगाचं धारण होत आहे. पण उदीरणाचं त्या मानाने फार कमी विचारलं जातं. तर उदीरणाच्या 2-3 ज्या काही गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ती की तपकीर काढून ते शिंका काढणं वगैरे. पण आताचे जे वेग उदीरण करण्याची जी जी कारणं आहेत ना तर ती सुद्धा आपण निश्चितच बघायला पाहिजे बरं का. म्हणजे हास्य क्लब सारख्या ज्या काही गोष्टी आहेत ना म्हणजे मला कुठल्या ह्याच्यावरती हे नाही घ्यायचंय. परंतु आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार आपण जेव्हा बघतो ना तेव्हा हसणं हे वेग आहे आणि तो उत्पन्न केला गेला नाही पाहिजे. म्हणजे उगाचच आवाज काढून हसणं ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. सो त्या दृष्टीने ह्याचं महत्व आहे आणि असे आपल्याला व्यवहारामध्ये सापडणारे जे जे वेगाचं उदीरण करतात ना त्या गोष्टींची एक लिस्ट जॉट डाऊन करून ठेवावी. सो आपल्याला सगळ्यांनाच ते समजेल की अरे हा बरोबर हे वेग सुद्धा उत्पन्न केले जातात या अर्थाने. सो रोगाः सर्वेपि जायन्ते वेग उदीरण आणि धारणैः. वेग धारणाचं सगळं आपण बघितलं आणि जी लक्षणं धारणाची सांगितलीत ना तीच लक्षणं उदीरणाची आहेत हे सुरुवातीलाच त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. सो त्याप्रमाणे ह्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर निर्दिष्टं साधनं तत्र भूयिष्ठं येतु तान् प्रति. निर्दिष्टं साधनं तत्र भूयिष्ठं येतु तान् प्रति. तत्र साधनं निर्दिष्टं. म्हणजे त्याची चिकित्सा जी जी आहे तर ती वरती सांगितली आहे. तत्र साधनं निर्दिष्टं. भूयिष्ठं येतु तान् प्रति. भूयिष्ठ म्हणजे त्याच्यातलं जे जास्ती करून ज्या गोष्टी आपल्याला सापडतात हा तर त्याप्रमाणे चिकित्सा करावी. ततश्च अनेकधा प्रायः पवनो यत् प्रकुप्यति अन्नपानौषधं तस्य युञ्जितातोऽनुलोमनम्. ततश्च अनेकधाः प्रायः पवनः यत् प्रकुप्यति. ततः च त्या ठिकाणी अनेकधा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत की प्रायः पवनः प्रकुप्यते. इतर ही कारण आहेत की ज्याच्यामुळं विशेष करून वाताचं ओपन होतं. मग काय करावं त्या ठिकाणी अन्न
पान औषधम तस्य युञ्जित अतः अनुलोमनम. युञ्जित हा मुख्य धातू झाला. किम युञ्जित? अन्नपान औषधम युञ्जित. मग कशा प्रकारचं अन्नपान औषध द्यायचं आहे? तर अनुलोमनम. अनुलोमनम अतः अनुलोमनम अन्नपान औषधम तस्य म्हणजे काय? पवनस्य युञ्जित. म्हणजे काय? तर वाताचं अनुलोमन करणार असं अन्न, पान आणि औषध असं वापरावं. आता 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तिथे, अन्न, पान आणि औषध. सगळ्यात पहिल्यांदा अन्न सांगितलंय. याचं कारण काय? तर अन्नामुळं किंवा अन्नाच्या योगाने बऱ्याच गोष्टी नष्ट होणार आहेत आणि म्हणजेच काय किंवा अनुलोमन होणार आहे. म्हणजेच काय? तर आहाराच्या सोबत औषध देणं किंवा आहारच असा घ्यावा की ज्याच्यामुळं अनुलोमन होईल अशा पद्धतीचा. मग त्याच्यामध्ये लघु गुणाचा आहार, कमी मात्रेतला आहार, वाताचं अनुलोमन करणारा आहार, कोष्ठाचं शोधन करणारा आहार, कोष्ठाचं कर्षण करणारा आहार, हे त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेडेशन्स येते. म्हणजेच काय? तर कोणत्या कोणत्या पद्धतीचा जो आहारीय वर्ग सांगितले आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला त्याच्यासाठी माहिती पाहिजे. म्हणजे सफरचंद खाल्ल्यानंतर पोट साफ होत नाही, हा त्याचा गुणधर्म आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि हे सगळं ना पुढच्या अध्यायात सांगणार आहेत. तर ह्यालाच काय म्हणतात? तर अनागतावेक्षणा ही तंत्रयुक्ती आहे. म्हणजे काय? अनआगत म्हणजे जे पुढे येणार आहे, अजून आलेलं नाहीये, तर त्याच्या संदर्भात काहीतरी वर्णन करणं, ह्याला म्हणतात अनागतावेक्षणा तंत्रयुक्ती. सो याच्यामध्ये काय द्यायचंय? तर असं अन्न द्या की जे अनुलोमन करणार आहे, वाताचं अनुलोमन करणार आहे. असं पान द्या म्हणजे पिण्यासाठी अशा गोष्टी द्या की जे वाताचं अनुलोमन करणार आहे. म्हणजे हे सुद्धा पुढे सांगणार आहे बरं का. म्हणजे पान म्हणजे द्रव्य विज्ञानीय मध्ये ह्या गोष्टी येतील. त्याच्यानंतर आणखीन काय? तर असं औषध द्या की ज्याच्या योगाने वाताचं अनुलोमन होईल. अगदी साध्या गोष्टीमध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये जास्ती होतं की आपण बघायचो की थोडंसं पोट गुब्बारला धरल्यासारखं वाटतंय किंवा गॅसेस वाटताय. तर अशा वेळेला आता कसं की एकदम जायचं मेडिकल मधनं कुठली तरी गोळी आणायची किंवा डायरेक्ट डॉक्टरकडे जायचं घाबरत घाबरत. ह्या गोष्टी खूपशा होतात. पण पूर्वी कसं असायचं की हिंगवाष्टक किंवा भास्कर लवण हे भाताचे पहिले 5 घास घ्यायचे की त्याच्याने ते होईल आणि तूप आणि हे असं घ्यायचं म्हणजे तूप भात आणि भास्कर लवण किंवा तूप भात आणि हिंगवाष्टक चूर्ण. तर हे घेतल्यानंतर वाताचं अनुलोमन होतं. म्हणजे हे आहारासकट औषध घेणं हा प्रकार झाला त्याच्यामध्ये. आणि हे कसं आहे? तर वात त्याने शमतो आणि म्हणून ते घ्यावं. ते सुद्धा पहिले 5 घास. असं का? तर अन्नादौ हा जो काळ आहे म्हणजे अन्न घेण्याच्या आधीच, तर तो जो आहे तो अपानाचा काळ आहे आणि म्हणून अपानाच्या काळामध्ये औषध घेण्याच्या दृष्टीने म्हणून हे सांगितलेलं आहे की अन्न जे आहे तर ते अनुलोमन असं घ्यायचं. अन्न पान औषधम तस्य युञ्जित अतः अनुलोमनम. अनुलोमन करणार असं अन्न, असं पान आणि असं औषध या गोष्टी वापराव्यात. म्हणजे 3 ते 4 ओळींमध्ये जो मेन थंब रूल आहे तर तो सांगितला. रोगाः सर्वेपि जायन्ते वेगोदीर्ण धारणैः निर्दिष्टं साधनं तत्र भूयिष्ठं येतु तान् प्रति ततश्च अनेकधा प्रायः पवनः यत् प्रकुप्यति अन्न पान औषधं तस्य युञ्जित अत अनुलोमनम्. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची वाटते. गोष्ट म्हणजे काय कथा नाही सांगणार आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की बस्तीच्या संदर्भामध्ये, हृदयाच्या संदर्भामध्ये आणि शिर म्हणजे डोक्याच्या संदर्भामध्ये ही 3 मर्म सांगितलेली आहेत. शिरोहृदय बस्त्यादी बरोबर. तर ह्या त्रिमर्मीयाचा जो आहे ना तो संबंध या वेग उदीरण आणि धारणाशी येत असतो. म्हणजेच काय? तर वेगवेगळे वेग धारण करणं किंवा उदीरण करणं ह्याच्यामुळं आपल्याला ह्या 3 मर्मांच्या ठिकाणी विशेषत्वाने लक्षणं दिसतात आणि म्हणून शिराची संदर्भात लक्षणं कोणती आहेत, त्याच्यानंतर हृदयाच्या संदर्भात लक्षणं कोणती आहेत आणि त्याच्यानंतर बस्तीच्या संदर्भात 3चं कॅटेगरायझेशन करा तुम्ही. हा सुद्धा एक होमवर्क म्हणून घ्या. याचं कारण सांगते ज्या वेळेला आपल्याला असं दिसतं की हा सगळा जो व्याधी आहे तर तो बस्तीच्या ठिकाणी एकत्रित होऊन मूत्र प्रमाण किंवा मूत्राच्या वेगाचं विकृती उत्पन्न करताय. तर अशा वेळेला आपण पूर्ण फोकस जो आहे ना तो फक्त त्या बस्तीवरती देत असतो. पण अशा वेळेला बस्ती, शिर आणि हृदय म्हणजे उरलेले जे 2 मर्म आहेत, शिर आणि हृदय, त्याला सुद्धा प्रोटेक्ट करणारी औषधं द्यावी लागतात. कारण एक मर्म जर का शरीरातलं त्रिमर्मीयांपैकी जर का
रोगाला बळी पडत असेल ना, तर उरलेली 2 सुद्धा फार लवकर बळी पडतात आणि म्हणून उरलेल्या दोघांचाही विचार करणं तेवढंच गरजेचं असतं. याला आपण मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये. तर अशामध्ये फार पटकन लँड होतात पेशंट आणि म्हणून हे त्रिन मर्म जे सांगितलेले ते महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच काय आहे तर अन्नपान औषधम तस्य युंजी तोनुलोमनम. याच्यानंतर आता इथे पासून जो भाग चालू होते ना, तर तो आणखीन थोडासा वेगळा आहे. तर आतापर्यंत जे जे वर्णन केले तर ते काय आहेत तर अधारणीय वेग म्हणजे वेग कोणते धारण करू नये त्यांचं वर्णन केलं. मात्र आता ह्याच्या पुढे काही वेग असे आहेत की जे नित्य धारण करायला पाहिजेत. ते कोणते ते सांगितलेलं आहे. धारयेतु म्हणजे काय करावे विद्यार्थ आहे बरं का. धारयेत तू सदा वेगान हितैषी प्रेत्यचेहच लोभेर्षा द्वेष मात्सर्य रागादीनां जितेंद्रियः. हितैषी हिताची इच्छा करणाऱ्यांनी हितैषीन असा शब्द आहे. प्र इत्य च इह च असं म्हटलंय. म्हणजेच काय अगदी दूरचा आणि इहलोकातला दोन्ही ठिकाणचा हित इच्छणाऱ्याने. दोन्ही ठिकाणचं म्हणजे काय पारलौकिक आणि ज्याला आपण हे म्हणतो आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारी इहलौकिक. तर या दोन्हीचा ठिकाणी हित हित अपेक्षित करणाऱ्यांनी म्हणजेच काय तर आत्ताचं आयुष्य चांगलं राहावं म्हणून हा एक भाग झाला आता इहलोकातला. आणि ह्या लोकातनं दुसऱ्या लोकात परलोकात गेल्यानंतरच सुद्धा आयुष्य चांगलं असावं म्हणजे लिंग देहासोबत ज्या ज्या गोष्टी जाणार आहेत तर त्या उत्तम असाव्यात ह्या दृष्टीने जे वेग धारण करायचे ना ते इथे सांगितलेले आहेत. हितैषी प्रेत्य चेहच च इह च दोन ठिकाणी च वापरले. इथल्या म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये आपण पुढे चरकाचार्यांच्या ठिकाणी बघतो की तिसरे शनी अध्याय जो सांगितलाय ना त्याच्यातली तिसरी एषणा जी आहे ना ती सुद्धा परलोक एषणा सांगितलेली आहे. मग परलोक एषणा कशासाठी तर चांगला जन्म पुढचा असावा आणि आपल्या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे तर त्याच्यामध्ये जीवशिवाचं मिलन किंवा ज्याला आपण परमात्म दर्शन असं म्हणतो तर इथपर्यंत जावं. तर ह्या दृष्टीने जे सांगितलेलं आहे ना ते म्हणजे वेग धारण. तर हे वेग कोणते धारण करायचे तर लोभेर्षा द्वेष मात्सर्य रागादीना जितेंद्रिय. लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य राग इत्यादी गोष्टी आणि हे कुणी करायचं तर जितेंद्रिय इंद्रियांना जिंकून नक्की फक्त दाबून बरे का. इंद्रियांचा दमन हा भाग वेगळा आहे आणि जित इंद्रिय हा इंद्रियांना जिंकून म्हणजे काय की अगदी स्कूलिंग किंवा आपण कॉलेजमध्ये असताना छोट्या छोट्या गोष्टी असतात की वेब सिरीज आहे रोज बघतोय आणि ठरवतोय की नाही बघायची परंतु एक वेळ अशी येते की पुन्हा लगेच चालू होतेच म्हणजे आपल्या इंद्रियांवरती आपला कंट्रोल आहे का तर नाहीये. मग आपण म्हणतो की नाही थोडा वेळ आणि 10 मिनिटं करत ते तासभर कधी होते आपल्याला समजत नाही. म्हणजेच काय तर इंद्रियांवरती विजय नाही. आणि मग असं नसताना किंवा तसं मग वाईट वाटून घ्यायचं की अरे बापरे मी बघितली आता माझा वेळ गेला आणि असं वगैरे. मग पुन्हा मनामध्येच त्या गोष्टींचा सल राहतो. तर हा सल सुद्धा नाही राहायला पाहिजे आणि म्हणून जितेंद्रिय मला बघायची नाहीये मी बघणार नाहीये दॅट्स ऑल बाकी काय नाही. मग हुकली असेल का काय झालं असेल मग त्याची तगमग सुद्धा नाही किंवा एन्झायटी नाही क्युरिओसिटी नाही काही नाही. अशा पद्धतीनं जे पाहिजे ना ते म्हणजे जितेंद्रिय हा. तर असं जितेंद्रिय राहून काय करावं तर लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य आणि राग. लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य आणि राग हे 5 सांगितलेत. आदिनाम आदिनाम म्हणजे सगळ्यात बरं का. आदिनाम म्हणजे जी असुर संपत सांगितलेली आहे ना मौलीने किंवा गीतेमध्ये तर ही जी संपूर्ण असुर संपत्ती जी सांगितली ना तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये येतात. लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य याच्यामध्ये येतात. याच्यातला पहिला महत्वाचा कोण तर अहंकार बर का. आणि अहंकाराची सगळी बाळ आहेत लोभ ईर्ष्या द्वेष मात्सर्य वगैरे. आणि अहंकार असं म्हटलं जातं की सुट्टा सुटत नाही किंवा हाडीमाशी खिळलेला असतो. तर असं का तर आपण ना सृष्टी उत्पत्ती सिद्धांत बघायला पाहिजे. तर सृष्टी उत्पत्ती सिद्धांतामध्ये कसं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आत्मतत्व. आत्मतत्वातनं काय उत्पन्न झालं तर महत्तत्व. महत्मधनं अहंकार उत्पन्न झाला आणि अहंकारामध्ये सात्विक राजस तामस अहंकार
तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा, मग महाभूत वगैरे. पण उत्पत्ती कशात नाही, ह्या महाभूतांच्यातनं आपला शरीर उत्पन्न झालं वगैरे वगैरे पंचीकरणातनं. पण सगळ्यात मूळ काय आहे ना, तर तो अहंकार आहे. तर अहंकार जर नष्ट झाला ना, तर शरीर सुद्धा कसं काय राहील मग, असं आहे. सो त्याच्यामुळे तो अहंकार आहे ना, तर तो जो आहे तर तो अगदी सहजी निघत नाही. अगदी कितीही झालं ना, मला कशाचा अहंकार नाही ह्याचाही अहंकार राहतो. सो असे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे अहंकार असतात आणि ह्या अहंकारातनं जर का बाजूला राहायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर वेग धारण करायला पाहिजे. कसलं, तर लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य आणि राग. राग म्हणजे चिडणं असं नाहीये बरं का इथे. राग म्हणजे अनुराग या अर्थाने, म्हणजे प्रेम किंवा माया किंवा एखाद्या गोष्टीला मोह किंवा बळी पडणं असं जे म्हणतात तसं राग, की नाही नाही मला ते बघायलाच पाहिजे या अर्थाने. सो लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, रागादीनां जितेंद्रियाः. याच्यावरती बोलण्यासारखं बरंच काही आहे. एकच श्लोक सांगते आणि या संदर्भातलं जे धारणीय वेग जे सांगितले आहेत ना, त्या संदर्भातलं पण विवेचन आज पूर्ण करूया. त्याच्यामध्ये गीतेमध्ये माऊलींनी सांगितलेले आहे की ध्याये विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यते. म्हणजे अगदी 2 ते 3 श्लोकांमध्ये एकदम धाड 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 कशी अधोगती होते ना, हे सगळं सांगून टाकलं. अर्थ सांगते. ध्यायेत विषयान् पुंसः म्हणजे माणसं, पुंसः ध्यायेत विषयान् विषयांचं ध्यान करतात. म्हणजे आपल्याला आठवतं की हे बघूया, तिकडे जाऊयात, हे करूयात, ते करूयात, असं हे वेगवेगळे विषय इंद्रियांचे. आणि मग काय होतं, संगहा तेषु उपजायते. मग त्याच्याबद्दल आपल्याला संग, आसक्ती वाटायला लागते की अरे ते करूयात ना, खरंच करायला पाहिजे, अगं किती दिवस झाले पण हे खाल्लं नाहीये वगैरे वगैरे असं. मग संगात संजायते कामहा, कामहा म्हणजे इच्छा उत्पन्न होतात त्याच्यामुळे, संगामुळे. कामात क्रोधोऽभिजायते आणि नाही मिळाली ती गोष्ट तर क्रोध उत्पन्न होतो. क्रोधात भवती सम्मोहः आणि मग क्रोध एकदा का उत्पन्न झाला ना की मोह म्हणजे योग्य काय अयोग्य काय ह्याचा निवाडाच राहत नाही आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं मग इथून पुढे सगळ्या गोष्टी चालू होतात. क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः. स्मृती म्हणजे योग्य अयोग्याचा निवाडा करणारी जी स्मृती आहे ती, तर तिचा विभ्रम होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाश होतो म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वागलं जातं आणि बुद्धिनाशात प्रणश्यते. त्या बुद्धिनाशामुळे एखाद्या गोष्टी जी आहे किंवा चांगली गोष्ट आहे तर त्याचा नाश होतो. या पद्धतीनं एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, तिसऱ्यातनं चौथं असे हे सगळे षड्रिपू किंवा असुर संपत्ती जी आहे ना तर ती चालू होते. आणि म्हणून हे जे वेग आहेत, लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, राग, ह्या सगळ्यांना नेहमी जे आहे ना तर तेच धारण करायला पाहिजे. त्याच्यानंतर यतेत च यथा कालम मलानां शोधनं प्रति अत्यर्थ संचितास्तेहि क्रुद्धास्युर्जीवितच्छिदः. यतेत च यथा कालम, यतेत म्हणजे प्रयतेत म्हणजे प्रयत्न करावेत, यथा कालम योग्य काली. काय कसले प्रयत्न करावेत, तर मलानां शोधनं प्रति, मलानां शोधनं प्रति यथा कालम यतेत. मल म्हणजे दोष या अर्थी, दोषांच्या शोधनाची योग्य काळी यथाकाळी प्रयत्न करावेत. दोष शोधन करण्यासाठी योग्य काळी प्रयत्न करावेत. अन्यथा काय होईल, अत्यर्थ संचितास्तेहि, ते म्हणजे कोण, दोषे, म्हणजे दोष. अत्यर्थ संचित म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हे दोष जर संचित झाले तर अत्यर्थ संचिताः ते हि क्रुद्धाः, क्रुद्धाः निमित्ताः कोपिताः. जर हे दोष एकदम कुपित झाले तर काय करता, स्युः जीवितच्छिदः म्हणजे काय, तर जीवितच्छिद, छिद म्हणजे छेद, नाश, संपवणं या अर्थाने, तुकडा पाडणं या अर्थाने आयुष्याचा तुकडा पाडतात. अत्यर्थ संचिताः ते मलाः हि क्रुद्धाः जीवितच्छिदः स्युः. म्हणजेच काय, तर अत्यर्थ संचित असे झालेले हे दोष जे आहेत ते क्रुद्ध किंवा कुपित झाले तर जीविताचा नाश करणारे ठरतात. आणि म्हणून यतेत च यथा कालम मलानां शोधनं प्रति,
योग्य काळी हे जे दोष आहेत तर त्यांचं शोधन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न नित्य करायला हवेत. आता ह्या दोषांच्या संदर्भामध्ये पुढचा श्लोक सगळ्यांचा पाठ असतो हा श्लोक. दोषाः कदाचित कुप्यन्ति जिता लंघन पाचनैः येतु संशोधनैः शुद्ध्या न तेषां पुनरुद्भवः. आता हे जे वरचा सांगितलंय की यतेत शोधनम प्रति, शोधन करण्यासाठी प्रयत्न करावेत. मग हे शोधन का करायचं, काय महत्व आहे शोधनाचं ते ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. दोषाः कदाचित कुप्यन्ति जिता लंघन पाचनैः. लंघन पाचनैः जिता दोषाः कदाचित कुप्यन्ति, हा त्याचा अन्वय झाला. म्हणजे काय, लंघन पाचनाने, तृतीया लंघन पाचनैः, लंघन आणि पाचन ह्या गोष्टी केल्यानंतर जिता दोषाः, जिंकलेले दोष म्हणजे काय की पूर्वस्थितीवर, मूळ पदावर, साम्यावस्थेवर असे आणलेले हे जे दोष आहेत ते कदाचित कुप्यन्ति, पुन्हा हा काही जर का आहार विहार झाला तर लगेचच कुप्यन्ति, लगेच वाढतात. परंतु ये तू परंतु ये संशोधनैः शुद्धा, जे संशोधन करून म्हणजेच काय तर शोधन करून म्हणजे वमन विरेचन बस्ती हे जी शोधन पंचकर्म आहेत ती करून जर ते दोष शुद्ध केलेले असतील तर येतु संशोधनैः शुद्धाः, काय होतं तर न तेषां पुनरुद्भवः, असे जर का शुद्ध केलेले दोष असतील म्हणजे शोधन केल्यानंतर तर त्यांचा पुन्हा पुन्हा उद्भव होत नाही. आणि म्हणूनच काय करावं तर यतेत यथा कालम मलानाम शोधनम प्रति. आणि म्हणूनच आपल्याला हे माहितीये की लंघन चिकित्सा किंवा पाचन चिकित्सा याच्यापेक्षा सुद्धा शोधन चिकित्सा जी आहे ना ती श्रेष्ठ चिकित्सा अशी समजली जाते. आणि म्हणूनच शोधन केल्यानंतर कसं आहे ना की कार्यकारण भाव मानणारा असा आयुर्वेद आहे. कारण असेल तरच कार्याची उत्पत्ती होणार आहे. जर दोष विकृत असतील तरच ते रोगाय कल्प्यते, आणि जर दोष प्राकृत असतील तर ते काय करतं आरोग्याय कल्पते. आणि म्हणून प्राकृत दोष उत्पन्न करणं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर विकृत किंवा वाढलेले दोष जे आहेत तर त्यांचं शोधन करायला पाहिजे, ते बाहेर काढून टाकायला पाहिजे. आणि म्हणूनच योग्य काळी यथाकाळी त्यांच्या शोधनासाठी नित्य प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून पंचकर्म जे करायचं ना तर ते दोन पद्धतीनं आपल्याला बघावं लागतं. एक म्हणजे स्वस्थ वृत्तकर पंचकर्म आणि दुसरं जे आहे ते रोग किंवा व्याधीहर पंचकर्म असं. तर ह्या दोन पद्धतीनं त्याचा विचार करायचा. हे बऱ्याच वेळेला असं असतं की पेशंट आजकाल बरेच अवेअर झालेले आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला आता त्रास काही नाहीये पण आम्हाला शोधन करून घ्यायचंय. पेशंट सांगताना सगळं सांगतात की मला पंचकर्म करायचंय म्हणून आणि सगळे पाची पंचकर्म करायचे. पण पाची वगैरे नाही तर आपण ठरवू शकतो की काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कोणतं पंचकर्म करून पेशंटचं योग्य काळ सुद्धा बघायचा आहे. निसर्गातला काळ आणि शरीरातला काळ ह्याच्यानुसार ते शोधन आपण कोणतं करायचंय हे ठरवायचं आणि त्यानुसार येतु संशोधनैः शुद्धा न तेषां पुनरुद्भवः. मग काय करा, आता एकदा का शोधन झालं की यथाक्रमम यथा योगम अत ऊर्ध्वम प्रयोजयेत रसायनानि सिद्धानि वृक्ष योगांश कालवित. कालवित हे कोणाला म्हटलंय, वैद्याला म्हटलंय. एकदा मी म्हटले ना, मला वाटतं ना तुम्हाला की वैद्याची जी विशेषणं वापरलेली आहेत ना ती संपूर्ण वाग्भटातनं एकदा काढावीत बरं का, जास्त गंमत म्हणून. तर खूप वेगवेगळे विशेषण वैद्याला लावलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला वैद्य किंवा असं नाही म्हटलेले आहेत, खूप वेगवेगळे म्हटलंय. आता इथे म्हणलंय कालवित म्हणजे काय तर काळ जाणणारा. काळ म्हणजे कुठला तर रोगाचा काळ, निसर्गाचा काळ आणि शरीरातला काळ, अहोरात्रातला काळ ह्या सगळ्या काळांचा विचार करणारा असा जो कोणी वैद्य आहे त्यांनी काय करावं तर यथाक्रम आणि यथायोगम अत ऊर्ध्वम प्रयोजयेत. अत ऊर्ध्वम म्हणजे ह्यानंतर, अत ऊर्ध्वम याचा अर्थ की हे झाल्यानंतर म्हणजे काय संशोधन झाल्यानंतर म्हणजे शोधन पंचकर्म झाल्यानंतर प्रयोजयेत योजना करावी. कशाचे यथाक्रम योजना करावी, योग्य क्रोनॉलॉजिकल मॅनर मध्ये योजना करावी. कशाचे तर रसायनानी, सगळ्यात पहिलं संशोधन झाल्यानंतर काय द्यावं तर रसायन द्यावं. रसायन म्हणल्यानंतर च्यवनप्राश हे तर एक कॉमनली लोकांना माहित असतं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त प्रथम ब्राह्म रसायन, द्वितीय ब्राह्म रसायन, कुष्मांड रसायन किंवा पिप्पली रसायन, इतर जी रसायन त्या पेशंटच्या
अनुसार, पेशंटच्या रोगानुसार, पेशंटच्या प्रकृतीनुसार, काळानुसार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून रसायन औषधं त्याला द्यावी. रसायन झाल्यानंतर वृक्ष औषधं द्यायचे. वृक्ष योग असे वापरावे. वृक्ष का बरं वापरायचे असतील हा एक विचार करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये वाजीकरण किंवा वृक्ष औषधं जी आहेत ना ती सध्या शुक्राचं पोषण करणारी आहेत. आणि शुक्र शरीरातलं जे आहे तर त्याच्यापासून ओज तयार होणार आहे. आणि ओज जर उत्तम अवस्थेमध्ये असेल तर व्याधीचं बल जे आहे ते कमी राहतं आणि म्हणूनच ओझाच्या उत्पत्तीच्या दृष्टीने म्हणजे रसायन देत असताना संपूर्ण 7ही धातू उत्तम पद्धतीने तयार होतील आणि त्याच्यानंतर विशेषत्वानं शुक्रावरती लक्ष देण्याच्या दृष्टीने वृक्ष औषधं वापरावीत आणि म्हणूनच वृक्ष योग वापरावेत. वृक्ष योगाने काय होणार आहे तर ओजाचं पोषण होणार आहे आणि अष्टबिंबात्मक ओज जे आहे ते प्राकृत अवस्थेमध्ये राहिलं तर आयुष्याचं वर्तन उत्तम पद्धतीनं होणार आहे आणि अर्धांजली ओजाचं जर का उत्तमत्व राहिलं तर मग बलवीर पौरुष आयुष्य वगैरे ह्या गोष्टी दिसणार आहेत आणि म्हणून चांगल्या प्रतीचं आयुष्य जगण्यासाठी ह्या प्राकृत ऊर्जाची आवश्यकता असते आणि म्हणूनच वृक्ष योग हे वापरावेत. आणि हे कोणी करणारे किंवा कोण देणारे हे तर कालवित काल जाणणारा असा जो वैद्य आहे त्यांनी ह्या गोष्टी कराव्यात. ह्याच्यानंतरचा श्लोक वाचून आपण थांबूया. भेषज क्षपिते पथ्यम आहारैर बृहणं क्रमान शाली षष्टिक गोधूम मुद्ग मांस घृतादिभिः. इथे थांबूयात. शंका असतील तर ते घेऊयात आपण. बरेच प्रश्न विचारले. मॅडम, फिमेल पेशंट 38 years, वाताच्या प्रकृती, स्टार्टेड लक्षण ऑफ गुल्म मलावरोध फ्रॉम 3 to 4 years. त्याच्यानंतर रक्तच्या अर्श 3 years पासून आणि टेकिंग ॲलोपॅथिक ट्रीटमेंट अँड गॉट वर्स. ॲट प्रेझेंट उद्गार अल्पनिद्रा असेल, आज्ञान. त्याच्यानंतर जलोदर, अर्श, मेलावष्टंभ, IBC and hepatic veins are prominent, mild pleural effusion, creatinine 5.3 आणि संप्राप्ती आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असावी. ओके, सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की टिपिकली आपण बघतोय की पेशंट जो आहे तर तो वात प्रकृती आहे, लक्षणं गुल्माची दिसायला लागली, मलावरोधात्मक सगळ्या संप्राप्त्या चालू आहेत. जे अवरोधात्मक संप्राप्ती आहे ही गोष्ट तर आपल्याला ह्याच्यातनं समजली. अवरोधात्मक संप्राप्ती असताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तर अवरोध दूर करावा ह्या दृष्टीने. परंतु आता अवरोध दूर करायचा असं म्हटलं तर हिपॅटिक वेन जे आहेत ते पण प्रॉमिनंट आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपन इसोफेजियल व्हरायसिस सुद्धा असण्याची शक्यता असते आणि म्हणून इसोफेजियल व्हरायसिस साठी पहिल्यांदा द्यायला पाहिजे कारण रक्तम जीव इति स्थिती हे असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच इथे पहिल्यांदा रक्तपित्त कुलखंडन मौक्तिक कामदुता अशी औषधं वापरून घ्यायची की जेणेकरून रक्ताचं प्रसारण आणि पाचन होईल. त्याच्यानंतर आपण उदराचा विचार करायला पाहिजे त्याच्या सोबतच रादर आणि त्याच्यासाठी वटपत्र बंधन किंवा अर्कपत्र बंधन ही गोष्ट द्यायला पाहिजे. ते झाल्यानंतर वटपत्र किंवा अर्कपत्र बंधन त्याच्या बरोबरीनं रक्ताचं जे मूळ स्थान किंवा प्रभव स्थान यकृत तर त्याच्यावरती आपण फोकस करायला हवं. तर हे यकृत जे आहे तर त्याचा संबंध जो आहे तो अर्शाशी राहतो आणि रक्ताशी राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मलावरोध जे म्हटलेलं आहे तर आपण मॉडर्न नुसार सुद्धा बघतो की बिलिरुबिन बिलिवर्डिन जे आहे त्याचं सिक्रेशन जर का कमी असेल ना तरी सुद्धा मलावरोध बऱ्यापैकी राहतो. लक्षण मलावरोध म्हणून आहे का काय म्हणतो क्रिया मलावरोध म्हणजे अवरोध करण्याची संप्राप्ती आहे ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये बघायला पाहिजेत. आणि हे सगळं बघत असताना आपण बघतो की इकडे क्रिएटिनिन सुद्धा हाय आहे, प्लुरल इफ्युजन पण आहे, हिपॅटिक फेल्युअर पण आहे. म्हणजे हा जो पेशंट आहे ना तर तो बऱ्यापैकी टूवर्ड्स मल्टिपल ऑर्गन फेल्युअरच्या दिशेने जातात. हे सगळं असं होत असताना मगाशी जे आपण म्हटलं की एक इंद्रिय ज्या वेळेला आपण बघतो तर त्या वेळेला म्हणजे एक इंद्रिय म्हणण्यापेक्षा मर्म ज्या वेळेला बघतो तर त्या वेळेला त्रिमर्मांपैकी इथे जर बघितलं तर बस्ती मध्ये विकृती दिसते आहे आणि म्हणून हृदय आणि शिर ह्या दृष्टीने सुद्धा ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून कदंब जे आहे तर ते माथ्यावरती मूर्धी तेल म्हणून वापरणं
ही गोष्ट करायला पाहिजे. हृदयाच्या ठिकाणी लाक्षात तेल लावणं ही गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे हे 2 मर्म जे आहेत ते आपण एका दृष्टीने सेव्ह करतो आणि ते झाल्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी वापरायला पाहिजेत. यकृताच्या संदर्भामध्ये इथे रसाभ्र गुळगुळ आणि पंचतिक्त घृत गुळगुळ ह्याचाही उपयोग चांगला दिसेल. सो ह्या दृष्टीने आपण औषधं द्यावीत या पेशंटला आणि अशी औषधं देऊन पुढे काय काय होते तर ते निश्चित कळू शकते. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मूत्राशमरी विथ ग्रेड 2 फॅटी लिव्हर असं बरेच पेशंट्स दिसतात तर काय विचार करावा, चिकित्सा कशी द्यावी आणि साठेसाळी आणि रक्तसाळी सेमच आहेत का? साठेसाळी म्हणजे 60 दिवसांमध्ये तयार होणारा तांदूळ आणि रक्तशाली म्हणजे लाल साळी तो भाताचा प्रकारच वेगळा वेगळा आहे दोन्ही. तर साठेसाळी म्हणजे रक्तशाली नाही ही एक गोष्ट. त्याच्यानंतर हे जे विचारले की मूत्राशमरी आहे आणि फॅटी लिव्हर आहे असे बरेच पेशंट दिसतात. तर अशमरी हे जे लक्षण आहे ना तर ते कफज प्रवाहिकेमध्ये असं आलेलं आहे आणि कफज प्रवाहिकेमध्ये हे लक्षण आलेलं असल्यामुळं ह्याचा संबंध जो राहतो तो वेगवेगळ्या पचनाच्या अवस्थापाकाच्या विकृतीशी राहतो आणि तसं असल्यामुळं मूत्राशमरी आणि द्वितीय आणि तृतीय अवस्थापाक पचनाच्या विकृती ह्याचा संबंध राहतो आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला फॅटी लिव्हर वगैरे असे लक्षणं त्याच्यामध्ये यायला लागतात म्हणजे सोनोग्राफीमध्ये वगैरे आणि म्हणून अशा पेशंटचा विचार करत असताना दुसरा आणि तिसरा अवस्थापाक प्राकृत व्हावा त्या दृष्टीने औषधं वापरायला पाहिजेत. त्याच्यामध्ये समान काळी कोष्ठवातारी वापरणं, त्याच्यानंतर वडवानल चूर्ण प्लस रसवाचक असं वापरणं जेवणाच्या नंतर 2 वेळेला गरम पाण्यातून व्यानुदान काळामध्ये. त्याच्यानंतर पित्तज ग्रहणी मौक्तिक कामदुधा आणि जेवणाच्या आधी देताना कोष्ठवातारी आवेचा योग असं जर का वापरलं गेलं ना तर हे मूत्राशमरी हे लक्षण सुद्धा कमी आहे आणि फॅटी इन्फिल्ट्रेशन जे आहे ते मॉडर्न नुसार ते सांगतात की अजिबात कमी येत नाही म्हणून ऍटलिस्ट त्याचं ग्रेड तरी थांबवता येईल, पुढे जाणार नाही. किंवा काही वेळेला असंही दिसतं की फॅटी डिजेनरेटिव्ह जे चेंजेस असतात त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सल आलेलं आहे असे काही पेशंट्स मध्ये मात्र दिसू शकतात. ओके, सो ह्या पद्धतीने विचार करायचा. हे सगळं करत असताना शरीरामध्ये सगळ्यात मोठा डिटॉक्सिफिकेशन करणारा जो अवयव आहे तो म्हणजे लिव्हर आहे आणि म्हणूनच जोपर्यंत अगदी 10% सुद्धा लिव्हर चांगलं काम करतं ना तोपर्यंत शरीर चांगलं तगधरून राहत असतं. त्यामुळे लिव्हरला हे करण्यासाठी म्हणजे लिव्हरची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आपण नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे आणि यकृत जे आहे ते डिटॉक्सिफिकेशन करणारं असल्यामुळं दशांग लेप जो आहे ना तर त्याचा लेप वर्ण जर का वापरला गेला म्हणजे राईट सबकॉस्टलला लावायला दिला तर त्याचाही परिणाम अतिशय उत्तम येत असतो. सो ह्या दृष्टीने आपण यकृतावरती लेप लावायला निश्चित वापरू शकतो. ओके, अवरोध मध्ये शकृत रोध कैसे भी अर्श ये व्याधि का वर्णन नहीं किया गया है, इसका क्या कारण हो सकता है? ओके, उदावर्त जो आलेला आहे ना अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त रुक्लमाह आणि मग वातमूत्र शकृत संघ असं म्हटलेलं आहे. तर हा जो उदावर्त आहे ना तो अर्शाशी संबंधित आहे. अर्शाचे जर का आपण वेगवेगळे प्रकार जर का बघितले ना तर त्याच्यामध्ये अर्श असल्यामुळं बद्ध गुदोदर होणं हा एक भाग आहे. तर तो भाग जो आहे तो अर्शाशी संबंधित येतो. म्हणून अर्श म्हणून असं प्रत्यक्ष वर्णन नसलं ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये अधोवातस्य रोधेनं गुल्म उदावर्त त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. आणखीन एक म्हणजे शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिशाय शिरोरुजहा आणि ऊर्ध्व वायू परिकर्तो हृदयस्य उपरोधनम असं म्हटलेलं आहे. आता अधोवाताचा अवरोध केल्यानंतर प्रत्येक वेळेला अर्श होईल असं नाही, परंतु अर्श असताना अधोवाताचा अवरोध होणं ही गोष्ट खूप कॉमन आहे कारण की अर्शामुळे बद्धगुदोदर होतोय तर त्या दृष्टीने ते सांगितलेलं नसावं. एक 29 इयर ओल्ड पेशंट आहे, 12 वीक प्रेग्नन्सी आहे, प्रायमी आहे, USG मध्ये प्लासेंटा पोस्टेरियर प्रिविया फर्स्ट टाइम ब्लीडिंग ओनली ऑन 1 काहीतरी 29/20/9 झालंय. महारसनादी रासनादी गुकुल टॅबलेट स्टार्ट करूया का किती दिवस चालू ठेवू? तसं म्हटलं तर प्लासेंटा पोस्टेरियरला आहे आणि प्रिविया असं जरी असेल आणि जस्ट टचिंग द ऑस असं जर का असेल ना
तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला उपयोग चांगले झालेले दिसतात आणि मायग्रेशन होतं. सो त्याप्रमाणे ह्या पेशंटला थोडंसं एकदा स्पॉटिंग होऊन गेलेलं आहे, पण त्याच्यानंतर काही झालेलं नाहीये. सो त्याच्यामुळे खूप घाबरण्यासारखं असं नाहीये. तर रासनादी गुगुळ देण्यापेक्षा महारासनादीचा काढा करून द्यावा किंवा रासना सप्तक जे सांगितलं ना, तर रासना गोक्षुर एरंड, तर तो सप्तक जो आहे रासना सप्तकाचा काढा, तर तो करून द्यावा. त्याचा उपयोग चांगला दिसेल. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे उदराला लावण्यासाठी शतधौतघृत पहिल्या 3 महिन्यांमध्ये शक्यतो वापरायला पाहिजे. आणि तसं जर का केलं तर वाताचं शमन होऊन सुद्धा पुन्हा मायग्रेशन चांगल्या पद्धतीने होतं. सो ह्या दृष्टीने दिलं तर उपयोग चांगला आहे. इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी आवडणाऱ्या गोष्टींचा वेब सिरीज आणि चॉकलेट्स पूर्णपणे त्याग करावे की अल्प प्रमाणात सेवन करून इंद्रियांना कंट्रोल करावं? खूप छान प्रश्न आहे. सगळं एकदम स्टॉप केलं ना तर आयुष्य एकदमच निरर्थक वाटायला लागेल, खरं सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यामुळं काय करायला पाहिजे, सगळं एकदम सोडून द्यावं असं नाही हा, परंतु कंट्रोल आपल्या मनाचा आपल्यावर असणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. आपल्याला वाटेपर्यंत कंट्रोल आपल्या मनावरचा पूर्ण निघून गेलेला असतो बरं का, आपल्या लक्षात पण येत नाही. आपल्याला वाटतं की हा ठीक आहे, मी आज एकच बघणार, अर्धा तास बघणार आणि मग लगेच बंद करणार. तर हा चांगलं आहे ना, ठीक आहे, मनाला आपला काहीतरी विरंगुळा पण हवा आहे तर बघावं. पण अर्धा तासाचे 2 तास जर का होत असतील ना, तर मग त्याचा अर्थ असा आहे की कंट्रोल राहत नाहीये म्हणून. त्यालाच प्रज्ञापराध असं पण म्हणू, असं गोष्ट घडते. आणि तसं होत असल्यामुळं आपण आपल्या मनाला शिस्त किंवा सवय लावणं ही गोष्ट महत्वाची आहे. हा खूप वेगळा आणि मोठा आणि महत्वाचा टॉपिक आहे. उद्धरेत आत्मानम आत्मनः न आत्मानम अवसादयेत, असा एक श्लोक आहे. सो स्वतः स्वतःचा उद्धार करावा असं म्हटलेलं आहे बरं का. म्हणजे आता स्वतःचा काय उद्धार करणार आहे, म्हणजे चांगला उद्धार केला असं व्हायला लागेल. तर याचा अर्थ काय ना, की आपण स्वतःला स्वतःशी कम्पेअर करावं आणि आपल्यामध्ये अपग्रेडेशन होते की नाही हे आपण स्वतःच बघायला पाहिजे. आपल्यात बदल होत आहेत की नाही असं वाटणं, हा, म्हणजे मी जशी मागच्या वर्षी होते तशीच आता आहे का त्याच्यापेक्षा जरा बरी झाली, तर हा विचार येणं ना, हा विचार येणं हे सुद्धा एक चांगली स्टेप आहे असं म्हणायला पाहिजे. ऍटलिस्ट आपण कन्सर्न तरी आहोत, ऍटलिस्ट आपण विचार तरी करतोय की आपल्यामधले रज आणि तम कमी व्हावेत आणि सत्वाचा हळूहळू का होईना पण उदय व्हावा. सत्वाचा उदय होणं हा भाग वेगळा राहिला, परंतु रज आणि तम तरी थोड्याफार प्रमाणात कमी व्हावेत दर वर्षाला. असं करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर स्वतःच्या मनाला कंट्रोल करणं ही गोष्ट घडायला पाहिजे. आता ज्या वेळेला म्हणजे आता वेब सिरीज किंवा चॉकलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी कराव्यात, ते आनंदासाठी आहेत वगैरे, ह्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु फीवर आहे, कफ आहे, कोल्ड आहे, तर चॉकलेट खाल्लं तर त्रास होणार आहे हे माहित असताना चॉकलेट खाणं हा प्रज्ञापराध आहे. सगळं ओके आहे, छान चाललंय, आणि तरी गंमत म्हणून मी एखादा पीस चॉकलेटचा खाल्ला, सो त्याच्यात काही वावगं नाहीये. तसंच एक अर्धा तास वेब सिरीज बघितली, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आता हे पुढचं महत्वाचं आहे. आता सध्या नवरात्र चालू आहे, जप बरेच जण तुम्ही करत असाल सगळेजण, पण जपाला बसल्यानंतर जर वेब सिरीजचे विचार मनात येत असतील ना, तर मग रॉंग आहे. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरं एखादं महत्वाचं काम करत असताना ह्या गोष्टी जर का आपल्याला मनात अडथळा देत असतील, तर मग मात्र रॉंग आहे. किंवा ते बघायचंय म्हणून जग पटापट माळा ओढून जर आपण तिथे जात असू तर ते रॉंग आहे. सो आपलं प्रायोरिटायझेशन काय आहे ना, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून योग्य गोष्टी कुठल्या, अयोग्य गोष्टी कुठल्या, मला हे करायचं नाहीये म्हणून ती गोष्ट बाजूला ठेवणं आणि मनातनं ती बाजूला काढणं, ह्याही 2 गोष्टींचा महत्वाचा आहे. सगळंच एकदम नाही सोडू शकत, आणि सोडलं ना तरी सुद्धा ती आता गोष्टी चालू होतील नाही तर एका ह्यांची गोष्ट आहे बघा, संन्यासांची, की सगळ्या गोष्टींचा सर्व संग परित्याग करायचा आणि परित्याग करून जंगलात जाऊन राहायचं, आणि जंगलात गेल्यानंतर मग साधना छान होईल आणि मग माझी उन्नती होईल असा विचार करून एक गृहस्थ असतात, ते सर्व संग परित्याग करून जंगलात जातात. मग तिथे गेल्यानंतर काय होतं की सर्व संग परित्याग म्हणजे काय, फक्त मग ते 2 लंगोटीचे कापडं असतात तेवढी फक्त त्यांनी सोबत ठेवलेली होती, आणि मग ते एक धुवायचं, एक वाळवायचं आणि एक घालायचं, ह्या पद्धतीनं ते चालू होतं. मग ते उंदीर असतो त्या जंगलामध्ये एखादा, तर तो ते पळवायला लागतो. मग तो उंदीर आहे तर ते पळवून नेतं किंवा त्याला भोकं पडतात, म्हणून मग काय करायचं, तर मग उंदराला कंट्रोल करण्यासाठी मांजर आणूयात म्हणून त्यांनी मांजर आणलं. मग मांजरीला दूध पाहिजे आता रोज द्यायला, मग मांजरीला दूध कुठनं येणार, मग गाय आणली.
मग गाईचं दूध काढायला काय कोणतरी माणूस पाहिजे सोबत, म्हणून मग एक पत्नी करून आणली. मग ती पत्नी जी आहे तर ती गाईचं दूध काढणं आणि मग संसारच चालू झाला की हो जंगलामध्ये सगळा. मग तसं उपयोग नाहीये, म्हणजे नुसतं सोडून किंवा मनाने सोडायला पाहिजेत ह्या गोष्टी, शरीराने नाही. सो ज्या वेळेला जी गोष्ट आपल्याला करायची आहे ना, त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकलो. एवढं जरी सुरुवातीला झालं ना, तरी सुद्धा ती गोष्ट हळू-हळू इंद्रियांवर म्हणजे होण्यासारखी आहे किंवा त्या स्टेप्सकडे आपण जाणार आहोत कसं आहे. सो मला जेवढं माहिती आहे त्या गोष्टी सांगितल्या. अर्थात हे अनुभव आणि ऍक्च्युअल वर्तन ह्या गोष्टी खरंच कठीण असतात. पण ह्या पद्धतीने आपण प्रयत्न करावा हे मात्र नक्की. हा एक क्वेश्चन घेऊयात आणि थांबूया. रेग्युलरली सूक्ष्म शोधन करावे का सर्वांनी? सध्या मिथ्या आहार विहार वेग धारण हे होतच आहे. बरेच लोक हेच पंचकर्मासाठी तयार नसतात. रेग्युलर सूक्ष्म शोधनार्थ काय करता येईल? सूक्ष्म शोधन असा जो शब्द आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित काय अपेक्षित आहे हे मला नाहीये माहिती. सूक्ष्म शोधन असं म्हणत असताना मात्रा बस्ती वगैरे असं जर म्हटलं तर तो शमन बस्ती आहे किंवा वमनाच्या जागी उत्क्लेशन म्हटलं तर हे नित्य करणं योग्य नाही आहे. लहान मुलांच्या बाबतीत वगैरे आपण कधीतरी ते करणार आहोत वमन म्हणून देताना. परंतु सूक्ष्म शोधन ही जी गोष्ट आहे ती थोडीशी जास्त इलॅबोरेट केली तर जास्त सांगता येईल असं मला वाटतं. Okay. अजून आहेत प्रश्न, पण मला असं वाटतं आज जरा थांबूयात आपण. हा, सो आपण हे करूया, पसायदान म्हणून आणि थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायी कपण. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढवो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.